अभिनेता शाहिद कपूरची फर्जी नावाची वेब सिरीज चांगलीच गाजली होती। या सिरीजमध्ये शाहिदने ज्या प्रकारे बनावट नोटा छापल्या तसाच काहीसा प्रकार नवी मुंबईत घडलाय। नवी मुंबई पोलिसांच्या मध्यवर्ती गुन्हे शाखेने तळोजा भागातील तोंडरे गावातून घरातच बनावट नोटा छापणाऱ्या एका तरुणाला अटक केली आहे। प्रफुल्ल गोविंद पाटील वय वर्ष 26 असं आरोपीचं नाव असून 2,03,000च्या नोटांसह बनावट नोटा बनवण्यासाठी लागणारं साहित्य पोलिसांनी जप्त केलंय। तळोजा MIDCतील तोंडरे गावात राहणारा प्रफुल्ल पाटील संगणक आणि प्रिंटरद्वारे तयार केलेल्या बनावट नोटा एजंट मार्फत बाजारात चलनात आणत होता। त्याने YouTubeवर बघून आवश्यक साहित्य जमा करून घरातच नोटा तयार करून सुमारे 1 लाख रुपयांच्या नोटा चलनात आणल्यात। तळोजा परिसरात एका तरुणाकडे बनावट नोटा असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या मध्यवर्ती कक्षाला मिळाली होती। त्याद्वारे सहाय्यक आयुक्त अजय कुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक सुनील शिंदे, सहाय्यक निरीक्षक हर्षल कदम यांच्या पथकानं बुधवार दिनांक 15 मे रोजी रात्री सापळा रचला। यामध्ये तळोजा MIDC परिसरातून प्रफुल्ल गोविंद पाटील याला ताब्यात घेण्यात आलं। झडतीमध्ये त्याच्याकडे काही बनावट नोटा मिळून आल्याने त्याच्या घराची पाहणी करण्यात आली। यावेळी त्याने राहत्या घरी सुरू केलेल्या बनावट नोटांचा छापखाना उघड झाला। शिवाय त्याने छापलेल्या 2 लाख रुपये किमतीच्या 1,443 बनावट नोटा देखील मिळून आल्या। त्यामध्ये 50च्या 574, 100च्या 33 आणि 200च्या 856 बनावट नोटांचा समावेश आहे। प्रफुल्ल हा 9वी शिकलेला असून घरच्यांपासून वेगळा राहतो। आर्थिक चणचण भागवण्यासाठी त्याने बनावट नोटा कशा तयार करायच्या याची माहिती YouTubeवर मिळवली होती। त्यानंतर नोट बनवण्यासाठी त्याने कॉटन पेपर, प्रिंटर, स्कॅनर, नोटेवर चिकटवण्यासाठी हिरव्या रंगाच्या प्लास्टिकची पट्टी अशा साहित्यांची जमवाजमव केली होती। याद्वारे त्याने 10, 20, 50, 100 आणि 200 रुपयांच्या बनावट नोटा तयार करण्यास सुरुवात केली होती। मागील 1.5 महिन्यात त्याने 1 लाखाहून अधिक किमतीच्या बनावट नोटा वापरात आणल्यात। मात्र काही व्यक्तींना त्यांच्याद्वारे वापरात येत असलेल्या नोटांवर संशय आल्याने त्यांनी पोलिसांना कळवलं असता त्याचा भांडाफोड झाला। या प्रकरणी प्रफुल्ल पाटील याच्यावर तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत। हा आरोपी जो आहे प्रफुल्ल पाटील हा 9वी शिकलेला आहे। तो तळोजामध्ये रिटेक कंपनी नावाची एक कंपनी आहे जिथं जुने कॉम्प्युटर्स आणि प्रिंटर्स याचे पार्ट्स सेपरेट करण्याचं काम चालतं। तिथं तो कामगार म्हणून काम करत होता। त्याचे वडील देखील कामगारच आहेत आणि 9वी नापास आहे तो। परंतु तो प्रिंटर आणि कॉम्प्युटरच्या पार्ट्सच्या याच्यात काम करत असल्याने थोडा टेक्नोसॅव्ही आहे आणि त्यामुळे त्याला YouTube व्हिडिओवर त्याच्या चौकशीत असं त्याने सांगितलंय की YouTube व्हिडिओवर त्याने दिल्लीमध्ये बनावट नोटांचं रॅकेट पकडलं होतं आणि त्यामध्ये ते कसं करतात प्रिंटिंग त्याचा त्याने अभ्यास केला आणि त्याप्रमाणे मग त्याने सगळं साहित्य जमा केलं। मार्च 2024 मध्ये त्याने ते पालेखुर्द गावामध्ये रूम भाड्याने घेतली। तो मूळचा राहणारा तोंडरे गावचा आहे। त्याने तिकडं रूम भाड्याने घेतली आणि त्या ठिकाणी त्याने बनावट नोटा छपाईचं काम सुरू केलं होतं। यामध्ये दुसरा एक आरोपी आम्ही आजच अटक केलेला आहे। त्याला आज न्यायालयात आम्ही हजर करत आहोत। याची पद्धत अशी होती की खरी करन्सी खऱ्या नोटा जेवढ्या देतील म्हणजे 5,000 रुपये दिले तर हा 50,000 रुपयाचे बनावट नोटा प्रिंट करून द्यायचा अशी त्याची पद्धती होती। त्याच्या 10 टाइम्स 10 पट तो बनवून द्यायचा। अशा त्याने त्याचा एक परिचित प्रतीक येळे नावाचा आरोपी आहे त्याला वाटवण्यासाठी दिल्याचं तपासात निष्पन्न झाल्याने ते प्रतीक येळेला आम्ही आता अटक केलेली आहे आणि न्यायालयाकडून रिमांड घेऊन त्याच्याकडे अधिक चौकशी करत आहेत पोलीस। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, नवी मुंबई। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।